टेस्टी अशी आणि पटकन होईल अशी कोबीची भाजी तयार आहे। पत्ता कोबीची भाजी तयार आहे। कोबीची भाजी बनवण्यासाठी तर मी तेल गरम करून घेतलं आहे, कढईमध्ये तेल घेतलं आहे। तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही तूप पण घेऊ शकता। त्याच्यानंतर मी ह्याच्यात जरा मोहरी, त्याच्यानंतर थोडीशी जिरी आणि मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आपली। त्याच्यानंतर थोडंसं अद्रकचे तुकडे, त्याच्यानंतर लसूण, त्याच्यानंतर कांदा, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या। व्यवस्थित परतून घ्यायचा, थोडासा गुलाबी करून घ्यायचं, खूप करपवायचं नाही। आता ह्या टायमाला मी गॅस बंद केला आहे। मी ह्याच्यात आपले सुके मसाले टाकून गेले आहेत। जर गॅस चालू ठेवला तर सुके मसाले जळण्याची जास्त शक्यता असते, त्याच्यामुळे शक्यतो गॅस बंद करून टाकायचा। तर मी ह्याच्यात लाल तिखट, त्याच्यानंतर हळद, थोडीशी जिरी पावडर, एकदम थोडीशी जिरी पावडर, ह्या सगळ्या गोष्टी टाकणार आणि हे हलवून घेणं व्यवस्थित असं। आता ह्या टायमाला मी तर कोबी मीठ टाकून आणि हळद टाकून व्यवस्थित धुवून घेतलं आहे। तर काय करायचं, कोबीतलं पाणी नाही काढायचं, कोबी काढून ह्याच्यात टाकायचं आपल्याला। तरी काय होईल, जर जम्स वगैरे काय असेल तर ते पाण्यात राहतील, किंवा माती वगैरे असेल तर ते पाण्यात राहतील। जर पाणी काढून टाकलं तर ते कोबीसोबत येतील। चला तर मग टाकून घेऊया। आता मी ह्या टायमाला गॅस ऑन करणार आहे माझं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टमॅटो पण टाकू शकता ह्या टायमाला, पण प्रत्येक गोष्टीत टमॅटो कांदा टाकायची काही गरज नसते। काही भाज्या अशा सुद्धा चांगल्या लागतात। जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत टमॅटो आणि कांदा, आपण कांद्याचं टाकलंच आहे, टमॅटो किंवा कांदा टाकलं तर त्या भाजीची मूळची चव निघून जाते। त्याच्यात तो टमॅटोचा आणि कांद्याचा फ्लेवर येतो। त्याच्यामुळे शक्यतो नाही टाकलं तरी चालेल। तुम्हाला हवं असेल तुम्ही टाकलं तरी काही हरकत नाही। आता आपण कोबी टाकलं आहे, कोबी व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये, व्यवस्थित एकदम हलवून घ्यायचं कोबी। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या टायमाला ह्याच्यात बटाटा पण ॲड करू शकता। फक्त बटाटा शिजवून घ्यायचा आधी, जेव्हा आपण लाल तिखट टाकतो त्याच्यातच बटाटा आपला शिजवून घ्यायचा, आणि वाटाणे सुद्धा ॲड करू शकता। तर तुम्हाला हवे असेल तर या गोष्टी दोन्ही ॲड करू शकता। चला तर मग मी हे व्यवस्थित हलवून घेते आणि दाखवते। कोबी आपण आपल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट केला आहे। ह्या टायमाला मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडंसं पाणी रिलीज होऊ देणार, साईज कमी होऊ देणार। आता पत्ताकोबी जरी जास्त वाटत असेल तरी जसं शिजत जातो तसं त्याचं क्वांटिटी ही कमी व्हायला सुरुवात करते। आता एक 5 ते 10 मिनटं आपण ह्याला झाकण ठेवून शिजून घेणार आहोत। चला तर मग शिजून घेऊया। आणि त्याच्यानंतर एक मी मसाला ॲड करणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ पाहत राहा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आपल्या रेसिपी चॅनलला। टायमाला आपली भाजी अर्धी शिजत आली आहे, त्या टायमाला मी ह्याच्यात चाट मसाला टाकणार आहे। जर समजा तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही ह्याच्यात आमचूर पावडरही टाकू शकता, कारण थोडंसं आंबटपणा येणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे। आता एक 5 मिनटंच मी भाजी शिजून घेणार आहे। जेव्हा भाजी शिजत आली आहे त्या टायमाला मी थोडी अर्धी कच्ची शिजली आहे आणि थोडी शिजली आहे, त्या टायमाला मी चाट मसाला टाकला आहे। चला तर मग आता परत आपण वाफवून घेऊया। पाहूया आपली भाजी कशी शिजली आहे। तर आपली भाजी एकदम व्यवस्थित शिजली आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया, सर्व करून घेऊया। चला तर आपण आपली भाजी आता सर्व करून घेऊया। तर मी इथे बाउल घेतला आहे। तर तुम्ही पाहत असाल किती सुंदर कलर आला आहे। तर या पद्धतीने फार सुंदर दिसत आहे। मस्तच।
तुम्हाला हवं असेल तर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकू शकता, पण मला काही इच्छाच होत नाही कारण इतकी सुंदर दिसत आहे ती.